हॅलो गाईज, मी स्नेहा परब. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्नेहा ट्रॅव्हल ब्लॉग. थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल मी कुठे जाते. तर चला तर मग निघूया, जाऊया आणि तिथला अनुभव घेऊया. जर तुम्ही मुंबईत राहता किंवा मुंबईला फिरायला येणार असाल तर मरीन लाईन्स हा एक एक्सप्लोर केलाच पाहिजे. कारण ही एक फक्त जागा नाही, ही एक मुंबईची एक वेगळीच वाईब आहे. मरीन लाईन्स वेस्ट मुंबईमधला एक प्रसिद्ध भाग आहे. इथून तुम्हाला समोर दिसतो अथांग अरबी समुद्र, थंडगार वारा आणि सुंदर समुद्र किनारा. संध्याकाळच्या वेळेला इथे सनसेट पाहण्यासाठी हजारो लोक येतात. सूर्य हळूहळू समुद्रात मावळताना दिसणारा नजारा एकदम नेक्स्ट लेवल असतो. आजूबाजूला अनेक प्रसिद्ध प्लेसेस आहेत, त्यामुळे मुंबई एक्सप्लोर करण्यासाठी हा स्पॉट मस्ट विजिट आहे. चन्नी रोड स्टेशनला मी उतरली आहे. ब्रिजवरून वेस्टला जाणार आहे. मग पुणे सी साईड ही वेस्टला आहे. तर ब्रिज क्रॉस करून मी जाते. चला मग काय काय बघायला. स्टेशनवरून मी बाहेर निघते आहे. हा वे आहे बाहेर जाण्यासाठी. चला तर मग स्टेशनवरून आपण बाहेर निघालो आहे आणि हा हायवे आहे मरीन लाईन्सचा आणि आपल्याला क्रॉस करून तिकडे जायचं आहे अपोजिट साईडला. आणि काहीतरी काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर बघूया आपण पुढून आपल्याला क्रॉस करायला भेटतं आहे का, आणि पुढून आपण क्रॉस करूया आणि त्या साईडला जाऊया. तुम्ही पाहू शकता हा कोस्टल रोड आहे. मुंबईमधील ट्रॅफिक कमी करण्यासाठी आणि लवकरात लवकर तुमच्या डेस्टिनेशनवर पोहोचण्यासाठी हा बांधण्यात आलेला आहे. हा रोड मरीन लाईन्स, गिरगाव, हाजी अली, वरळी इकडे जातो. समोर तुम्ही बघू शकता मरीन लाईन्सचा बीच आहे. आपण क्रॉस करून जाऊया इकडून अपोजिट साईड. हा जो रोड आहे तो काळबादेवी आणि नरिमल पॉईंट्सला जातो. आणि चला मग आपण इथून क्रॉस करूया. सगळे क्रॉस करतात आहेत.
जण इथे मित्रांसोबत टाइम स्पेंड करायला येतात, रील शूट करतात आणि फोटोग्राफीसाठी हा एक परफेक्ट स्पॉट आहे. इथलं दृश्य खूप सुंदर दिसतं. समुद्राच्या लाटा, सिटीमधल्या लाईट्स आणि समोर दिसणारा क्वीन नेकलेस, एकदम सिनेमॅटिक फिलिंग. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही मरीन लाईन्सला गेला आहात का आणि तुमचा फेवरेट सनसेट स्पॉट कोणता आहे. चला तर मरीन लाईन्सचा हा ब्लॉग मी इथेच संपवते आहे. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.